सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आपण सर्व सासवडकरांनी आणि आपण सर्वांनी मोठे कष्ट घेतले आणि आज आपल्या सासवडच्या नगराध्यक्षपदी आदरणीय आनंदी काकी जगताप उर्फ आई, त्याचप्रमाणे आपल्या प्रभाग 1 मधून मनोहर तात्या जगताप, त्याचप्रमाणे प्रभाग 2 मध्ये वीणाताई सौरभ वडणे, त्याचप्रमाणे बावली काका जगताप, सौ शीतलताई प्रवीण भोंडे, सौ स्मिता सुहास जगताप, सोपानराव एकनाथ रणपिसे, सौ अर्चनाताई चंद्रशेखर जगताप, राजन भैया जगताप, सौ स्मिता वहिनी उमेश जगताप, बंडूशेठ राऊत, सौ प्रियंकाताई साकेत जगताप, श्री ज्ञानेश्वराबा माऊली गिरमे, त्याचप्रमाणे हापू काका, या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी बहुमताने त्या ठिकाणी निवडून दिलं। आपण सर्वांनीच कष्ट केले आणि खरं म्हणजे ह्या कष्टांचं चीज होऊन आज आपल्याला पुन्हा एकदा सासवडकरांनी त्या ठिकाणी या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आपली सेवा करण्याची संधी पुढच्या 5 वर्षांसाठी दिली आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने, कैलासवासी चंदूकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांचे या भैरवनाथ चरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो। आणि 2च गोष्टी मी सांगणार आहे, कारण आपण सगळेच जण सकाळपासून थकलोय, त्यामुळे अधिकच बोलणार नाही। आपले सगळ्यांचे ऋण, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना एक गोष्ट सर्व सासवडकरांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनींना एकच गोष्ट सांगायची आहे, इथून पुढच्या काळामध्ये संयम ठेवला जाणार नाही। कार्यक्रम होणार आणि प्रत्येकाचं होणार, एवढंच प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय। आणि इथून पुढच्या काळामध्ये संघटना आणि आपली ताकद, आपला माणूस, ही एकच भावना ठेवून चालायचंय। मी जरी चुकलो तरी मला त्या ठिकाणी माझे डोळे उघडायचं काम तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय, एवढंच मी सांगतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, आज सगळी माकडं कशी एकत्र येऊन आपल्या बरोबर काय करायचा प्रयत्न केला हे सगळ्यांना माहिती आहे। आज अतिशय तळमळीने, प्रामाणिकपणे सगळ्या प्रक्रिया पार पाडत आपण कुठल्याही प्रकारे किंतु परंतु न ठेवता आपण या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे गेलो। काही मंडळी शेजारी उभी राहिली, काही मंडळी बरोबर असलेले दाखवलं, काही मंडळींनी काय केलं। आज विजय उत्सव आहे आपला, पण हे बोलणंही तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे मला त्या सगळ्यांना सांगायचंय, इथून पुढच्या काळामध्ये अंतर आपलं आपल्याला सांभाळायचंय आणि आपल्या लोकांना डोक्यावरती घेऊन नाचायचं इथून पुढे। आणि कळकळीने मला सासवडकर नागरिकांना सांगायचंय, आज आपण आदरणीय आनंदी काकींच्या बरोबर सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी निवडून दिलंय। एक चांगलं भविष्य, एक चांगलं शहर आणखी चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपलं सासवड हे जगात भारी करायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय। की सगळ्यांनी तोंडात बोट घातलं पाहिजे, सगळ्यांनी तोंडात बोट घातलं पाहिजे की हे गाव नाहीये, हे शहर आहे। अशा प्रकारे विकसित करायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचंय। मला तरुण सहकाऱ्यांनाही सांगायचंय, कुणाला कार्यक्रम करायची गरज नाही, आता मी खंबीर आहे। त्यामुळे सगळ्यांनी शांततेत आणि आपला विजय उत्सव साजरा करायचा आहे। उद्याच्या काळामध्ये आपल्याला एक चांगली दिशा
आपल्या गावाला त्या ठिकाणी द्यायची आहे. मी कुणाला सुट्टी देणार नाही, तुम्ही फक्त शांत राहा. मी कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगतो, माता भगिनी आहेत त्यांनाही मला सांगायचंय, उद्याच्या काळामध्ये जो शब्द जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे, रस्त्यांच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, आज सगळी मंडळी मनू तात्या असतील, आदरणीय आबा असतील, हापू काका असतील, सगळी मंडळी म्हणजे या ठिकाणी बंडू शेट आहेत, आदरणीय वडणे वहिनी आहेत, सगळी मंडळी म्हणजे जगताप वहिनी आहेत, त्याचप्रमाणे उमेश अण्णांच्या वहिनी आहेत. त्यामुळे आता गावठाण वाढीव हद्द हे सगळे काही प्रकार राहणार नाही, सगळ्याचा विकास होणार. कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी त्याच पद्धतीने राहणार. प्रत्येक आळी, प्रत्येक वस्ती, प्रत्येक भाग त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकासाने परिपूर्ण करण्याची विश्वास आपल्या सर्वांचं ग्रामदैवत असणाऱ्या भैरवनाथ मंदिरामध्ये आपल्या सगळ्यांना देतो. आणि तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम उद्याच्या 5 वर्षामध्ये आदरणीय नगराध्यक्ष आणि या ठिकाणी निवडून आलेले सर्व नगरसेवक हे करतील. तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल, तुम्हाला सगळ्यांना विश्वास वाटेल अशा प्रकारचं काम निश्चितपणे करू, हेच आपल्या सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, मी आता अतिशय सक्षम, पारदर्शकपणे सगळ्या गोष्टीला तयारी आहे. तुम्ही कुणी काही हातात घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त विकासाकडे, तुम्ही फक्त चांगल्या दिशेकडे आणि चांगल्या गोष्टींच्याकडे लक्ष द्या, एवढंच सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्या माता भगिनी, सर्व माझे सहकारी कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या भैरवनाथ देवस्थानचे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्वांचं मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि खरं म्हणजे हा आनंद उत्सव आहे. आज 23 पैकी 14 जागा आपण त्या ठिकाणी निवडून घेतलेल्या आहेत. त्यामुळे हा विजय उत्सव आपण सगळ्यांनी साजरा करायचा आहे. अजूनही आपले उमेदवार नाचले आहेत काय, बरोबर ना? आले का? त्यांना नारळ द्यायचा राहिले राजन भैयाला. तर आपल्या सगळ्यांना हा विजय उत्सव आनंद त्या ठिकाणी साजरा करायचा आणि उद्याच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना दिशा द्यायची, एवढंच सांगतो. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांनी जे शांततेमध्ये ही मिरवणूक पार पडली त्याबद्दल मनापासून आभार.